माई साहेब गेली कित्येक वर्ष इथे काम करतायत, त्यांच्याशी किती माणसं जोडलेली आहेत, त्यामुळे अचानक पार्टीने जर दुसरी उमेदवार उभी केली तर लोकांना राग येणारच ना. सगळं मान्य आहे, पण वैदेही म्हणून एवढं टोकाचं वागायचं? पण आता झालंय ते आपण बदलू शकतो का? नाही ना. पण माझं एक ठरलंय, आता काही झालं तरी मी माघार घेणार नाही. असो, तू आता आराम कर, कसलाही विचार करू नकोस. आणि हो, काही जरी लागलं ना तर मला आवाज दे, तो मैत्रीण म्हणतेस. टेक केअर. काही झालं तरी मी माघार घेणार नाही. माई, खेळ तू सुरू केलायस, पण त्याचा शेवट मी करणार. वैदेहीला पाडायला निघालीयस, आता तुझा प्रत्येक डाव मी उलटा करणार. कारण पुष्पा वार करत नाही, ती थांबते आणि थेट शिकार करते. माई, तुम्ही काही काळजीच करू नका. अहो, इथं सगळं कंट्रोल मध्ये. अहो माई, तुमचा मेसेज पोहोचतोय सगळ्यांपर्यंत. हा हो, चालते. हा, समजलं. शेवटचा टप्पा अग्रेसिव्ह ठेवतो. चालेल. हा, ठेवतो माई. हे बघा, कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये काहीच कमी पडलं नाही पाहिजे, सगळे खुश राहिले पाहिजे. ते जे काही म्हणतील ते सगळं पोचतं करा त्यांना, ठीक आहे? हा, ठेवतो मी फोन. तेच प्रताप, माईंशी बोलणं झालं की आत्ताच. काय म्हणल्या त्या? अरे माई जाम खुश होत्या. हा, ऑपोजिशन पार्टी सोबत मिटिंग भारी झाली म्हणे. निकाल लागल्या मंत्रीपद फिक्स. खरं बरं का? तुम्हाला सांगतो, प्रत्येक मतदान बूथवर आहे ना आपलंच वर्चस्व असणार. मला वाटतं आपण किमान लाखाच्या मतांनी निवडून येणार मामा, 100% येणार. अजेंडा क्लिअर ठेवायचा. काम, अनुभव, स्थिरता. लोकांना प्रयोग नकोय मामा, त्यांना खात्री हवी आहे, आणि ती फक्त माइंड मध्ये आहे. बस. आणि गद्दारांचं काय? गद्दारांचं काय? त्यांच्या विरोधात आधीच वातावरण तयार झाले. लोक प्रश्न विचारायला लागलेत. आपल्याला काही करायची गरज नाहीये. लोक स्वतःच काम करतायत. आणि मग शेवटचा प्लॅन? डोर टू डोर कॅम्पेन वाढवायचं. महिला बचत गट, शेतकरी, तरुण, डायरेक्ट कनेक्ट. मामा, एकच टॅगलाईन ठेवायची. रमावतीला स्थिर नेतृत्व हवंय. बस. रमावतीत असा गुलाल उधळ, दुसरा रंगच दिसणार नाही. आणि माईंशिवाय दुसऱ्या कुणाचं नाव घुमणार नाही. ही निवडणूक अख्खा महाराष्ट्र लक्षात ठेवेल. व्हिडिओ जपून ठेवलायस ना? खेळ सुरू करायची वेळ झाली आता. पुष्पा कधीच घाई करत नाही, विचार करते, मग योग्य वेळ आली ना की शिकार करते. नंबर पाठवते तुला. व्हिडिओ आजच्या आज व्हायरल व्हायला हवाय. अरे बाबा, तुझ्या कामाचा योग्य मोबदला मिळेल तुला. काम चोख व्हायला हवं. इतकी वर्ष या क्षणाची आतुरतेनं वाट बघते. माईच्या साम्राज्याचा शेवट जवळ आलाय. अशी आग लावल ना, भले मग त्या आगीत माझे हात पोळले तरी चालतील. माईचं साम्राज्य जळून खाक व्हायलाच हवं. आली रे आली, पुष्पाची वेळ आली. अरे येऊन
कोण रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब 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 अरे असल मतदार राजाची साथ तर भल्या भल्यांना देऊ मान. वहिनी साहेब काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. माईविषयी काही वाईट बोलायचं नाही हो, पण आम्हाला आता नवीन नेतृत्व हवंय. हो तेच की, लोक आता नावाला नाही कामाला मत देतात. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. अरे असल मतदार राजाची साथ तर भल्या भल्यांना देऊ मान. हा बोला की. हॅलो, कोण? थंडर बोलतोय का? जरा वैदेहीला फोन देतोस का? मला महत्वाचं बोलायचंय. हा देतो, एक मिनिट. वहिनी साहेब काकींचं फोन. ताई मला 2 मिनिटं द्या, मी लगेच आले. काय झालं काकी? काही अर्जंट आहे का? वैदी सॉरी बरं का, म्हणजे मला माहिती आहे तू प्रचारात आहेस, वेळ कमी आहे, पण मी ना तुला एक व्हिडिओ पाठवलाय, तो जरा बघतेस का? बरं बघते. ही बंगल्यांची कॉलनी ही बघा. हे मोठे मोठे बंगले, हे 1 BHK 2 BHK हे सगळे मेडिकल कॉलेजच्या जमिनीवर बांधलेत. आणि बघा मित्रांनो, ही रील तुम्ही बघा, ही व्हायरल करा, कारण याच्या मागे कोणाचा हात आहे माहितीये? माई साहेब बक्तेदार. हो, त्यांनीच ही जमीन बळकावली आहे. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे. या रील नंतर मी जिवंत राहील की नाही माहित नाही, पण ही रील व्हायरल करा. याच्या मागे काय सत्य आहे ते बाहेर येऊ द्या. ही बंगल्यांची कॉलनी ही बघा. हे मोठे मोठे बंगले, हे 1 BHK 2 BHK हे सगळे मेडिकल कॉलेजच्या जमिनीवर बांधले. आणि बघा मित्रांनो, ही रील तुम्ही बघा, ही व्हायरल करा, कारण याच्या मागे कोणाचा हात आहे माहितीये? माई साहेब बक्तेदार. हो, त्यांनीच ही जमीन बळकावली आहे. यांच्या माईंची बदनामी करण्यासाठी कोणतरी मुद्दाम करते. सोर्स कुठून हे शोधलं पाहिजे. हॅलो गोरक्ष, तुला एक व्हिडिओ पाठवतोय, याचा सोर्स कुठून आहे ते जरा शोध. साहेबांचा खरा चेहरा जगासमोर आणायचाच आहे. पण जर मी कुठलं चुकीचं पाऊल उचललं तर लोकांना वाटेल मी मुद्दाम विरोधी पक्षाची बदनामी करून मत मिळवण्याचा प्रयत्न करते. साहेब तर संधीच शोधत असतील माझ्या विरोधात लोकांना भडकवण्यासाठी. जगासमोर सत्य आणायचंय, पण कुठलाही चुकीचा मेसेज जाता कामा नये. मग हे करायचं तरी कसं? म्हणजे काही सुचत नाही. कोण हवंय तुम्हाला? अहो ताई, तुमच्याशी बोलते मी. तुम्हाला भेटायचंय का कोणाला? तुम्हाला माईसाहेबांना भेटायचंय का? नाही नाही, माईसाहेब नको, माईसाहेब नको. वहिनी साहेब, माझी मदत तुम्हीच करू शकता. बरं बरं ठीक आहे, शांत व्हा. एक काम करा, तुम्ही या इथे बसा. या बसा.
बोला. वहिनी साहेब माई साहेबांनी आम्हाला फसवलं. ही आमच्या जमिनीची कागदपत्र आहेत. आम्हाला खोटी माहिती दिली, दबाव टाकून आमच्या सह्या सुद्धा घेतल्या. अहो तात्पुरता प्रोजेक्ट आहे असं सांगून ती जमीन कायमची बिल्डरच्या नावावर केली. ही पहा ही कागदपत्र. अरे देवा, बाजारभाव लपवून तुम्हाला खूपच कमी पैसे दिलेत हो. हो, लाखोंची जमीन हजारात विकत घेतली. फसवणुकीची कागदपत्र आणि ठरलेले पैसेही पूर्ण दिले नाहीत. पण माई साहेबांच्या भीतीमुळे मला समोर येता आलं नाही. वहिनी साहेब, आता आम्हाला तुमच्याच कडून अपेक्षा आहेत. अहो, त्या दिवशी तुम्हाला प्रचार करताना पाहिलं आणि वाटलं कोणीतरी आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी उभं आहे. तुमचं नाव काय म्हणालात? केतकी. केतकीबाई. हे बघा ताई, माझा विश्वास आहे तुमच्यावर. माईसाहेब असं काहीतरी करूच शकतात. पण कसं आहे ना, तुम्ही एकटा उभ्या राहिलात तर खरं तर कठीण होईल सगळं. तुमच्यासोबत अजूनही लोक असतील ना ज्यांच्यासोबत असाच अन्याय झालाय. ते तुमच्यासोबत उभे राहतील का? तुम्हाला सपोर्ट करतील का? वहिनी साहेब, अहो माई साहेबांच्या भीतीने कोणीच पुढे येणार नाही. ताई, कसं आहे ना, ही सिच्युएशन आपल्याला खूप काळजीपूर्वक हाताळावी लागणार आहे. कसं आहे ना, अन्याय करणाऱ्या लोकांना आपल्याला कायद्याच्या भाषेतच समजावावं लागेल. तुम्ही एक काम करा, ही कागदपत्र घेऊन उद्या पक्षाच्या कार्यालयात या. मी बघते माझ्याकडून काय माहिती मिळवता येते आणि लॉयर्सनाही बोलवून ठेवते, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. हे बघा ताई, मी तुम्हाला कसलीच खात्री देऊ शकत नाही, पण मी एवढं नक्की सांगेन की माझ्याकडनं मी पूर्ण प्रयत्न करेन तुम्हाला मदत करण्याचा. वहिनी साहेब, तुम्ही आमच्यासाठी उभ्या राहताय हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. अशा फसव्या बाईला आम्ही बिलकुल निवडून देणार नाही. माझं मत तुम्हालाच असणार आहे. अहो ताई, हे बघा, मी निवडणूक जिंकण्यासाठी नाही लढत आहे, सत्यासाठी आणि न्यायासाठी लढते. खूप उशीर झालाय. तुम्ही उद्या सगळे डॉक्युमेंट्स घेऊन या. वहिनी साहेब, खरंच तुम्ही आमच्यासाठी देव माणूस आहात. तुमचे उपकार कधीच नाही विसरेन. काय करताय तुम्ही? प्लीज असं काही करू नका. तुम्ही मला माझ्या आईसारख्याच आहात. उद्या भेटूच या आपण. येते मी. थांबा. ए सुमन, हे बघ, गरज नसलेल्या वस्तू उगीच खरेदी करून माझे पैसे वेस्ट घालवू नको. अहो, गरज नाही कशी. थांबा तुम्ही. तो शर्ट दाखवा दादा. हा बघू, दाखवा दादा. बघू इथं. अरे काही गरज नाही. लई होतंय ना तुम्हाला. लई दादा हे द्या. कितीला? हा द्या पैसे. कशाला? आता वस्तू घेतले म्हटल्यावर पैसे द्यायला नको का? वेस्टेज, माझ्या सगळ्या पैशाचं वेस्टेजच करतो. याच्यामुळे दे ना, मी इतके वर्ष तुझ्या संघ मार्केटमध्ये येत असतो खरेदीला. द्या आता पैसे. किती द्यायचे? 400 द्यायचे. 400 नाही, 200 देईन. देतो तेव्हा मला माहिती ना. हा, दादा 200 ला द्या. बघितला का व्हिडिओ? माई साहेब कसे आहे ते? अरे बापरे, विश्वासच बसत नाही. अहो, हे खरं आहे का माई साहेबांचं? महिला बचत गटाच्या बायका आहेत ना, त्या मला सांगत होत्या की आई साहेबांनी काहीतरी घोळ केलाय, म्हणजे ते बचत गटातले पण पैसे घेतलेत म्हणे. अरे त्या बाईसाहेब म्हणजे त्या आखीची आखी बाईच घोळ आहे. नाही अहो नाही, तुमच्या नाही लक्षात येतंय मी काय म्हणते ते. थांबा, तुम्हाला दाखवते. थांबा.
हे बघा ते त्या बचत गटावर ना हा व्हिडिओ आलाय, हा बघ. माईसाहेब मक्तेदार यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. मेडिकल कॉलेजसाठीची राखीव जागा बळकावून ती परस्पर बिल्डरच्या नावे केल्याचा दावा केला जातोय. रमावतीकरांच्या आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माईसाहेब मक्तेदार यांनी स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या गावकऱ्यांना फसवलंय का? बघा ना, ह्यात म्हणतायत की ती जी आपली जमीन आहे ना ती मेडिकल कॉलेजच्या जमिनीवर बांधली. त्याचा आपल्याला काही धोका नाहीये ना? हा? नाही म्हणजे आपल्याला नाही ना घराच्या बाहेर हाकलणार याच्यामुळं? हे हाकलं घरातून आपल्याला कशाला? कोणाची हिंमत आहे का आपल्या अंगाला तरी टच करायची? काय काही नाही. तू सुमन तू आहे ना, हे असले व्हिडिओ बघून उगाच वेळ वेस्ट घालवू नको. तुझे समजे कामं झालीत ना आता, चल गे. हो. काय एवढे मोठे मालकीण झाली, एवढ्या मोठ्या मालीची तरी अक्कल नाही आली काढीची. अरे घरी लय कामं पडलीत. चल निघ, चल 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 निघ. ती जाईन गाडी निघून, परत आपल्याला घरी जायला गाडी नाही सापडली. चल 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 चल. नमस्कार, मी वैदेही तेजप्रताप मक्तेदार. तुम्ही सगळे आज इथे जमलात, खरंच तुमचे खूप आभार. एक खूप महत्वाचा विषय मांडायचा आहे मला. रमावतीत माईसाहेब मक्तेदार हे खूप मोठं नाव आहे. त्यांनी अनेक लोकांचा विश्वासही मिळवलाय. पण त्या विश्वासामागे नक्की काय चाललंय हे तुमच्या समोर येणं खूप महत्वाचं आहे. त्या तुमच्या सासूबाई आहेत. तुम्हाला असं वाटत नाहीये का की तुम्ही घरातलं प्रकरण बाहेर आणताय? हो आहेत ना, पण आज मी इथे मक्तेदारांची सून म्हणून नाही, लोकांची प्रतिनिधी म्हणून, जनजागर पार्टीची उमेदवार म्हणून बसले. ह्या केतकीताई खूप आशेने माझ्याकडे मदत मागायला आल्या. माईसाहेबांनी बाजारभाव लपवून त्यांची जमीन खूप कमी पैशात त्यांच्याकडनं विकत घेतली. अर्थात तेही पूर्ण दिलं नाहीतच, पण सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मेडिकल कॉलेजची राखीव जमीन परस्पर बिल्डरला विकून टाकतात. यामुळे हजारो मुलांचं नुकसान होणार. हे सगळे आरोप किती जुने आहेत आणि हे सगळं तुम्हाला माहिती होतं तर इतके दिवस गप्प का होतात? हे बघा, अर्धवट माहितीवरून कोणावर तरी आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे. आणि ठोस पुरावे गोळा करायला थोडा तरी वेळ जातोच ना. म्हणून मी आधी माझी सगळी माहिती मिळवली आणि मगच हे मुद्दे तुमच्यासमोर मांडण्याचं ठरवलं. हे सगळं निवडणुकीच्या आधीच का? हे राजकारण नाहीये का? सत्य सांगणं हे राजकारण नसतं, हे कर्तव्य आहे. आणि मी आज माझं कर्तव्य पार पाडते इतकंच. तुमच्याकडे काही ठोस पुरावा आहे का की हा फक्त एक व्हायरल व्हिडिओ होता जो तुम्ही पब्लिसिटी स्टंट म्हणून वापरला? हा पब्लिसिटी स्टंट अजिबात नाही. कसं आहे ना, हल्ली परिस्थिती अशी आहे की खऱ्याला पण त्याचा खरेपणा सिद्ध करावाच लागतं. आणि ह्यात काही चुकीचंही नाही. आमच्याकडे केतकीताईचे सगळे अधिकृत डॉक्युमेंट्स आहेतच, पण त्यासोबतच राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गत आम्ही गव्हर्नमेंटकडूनही माहिती मिळवली, ज्यात सरळ सरळ लिहिलंय त्या व्हिडिओमध्ये माईसाहेबांविरुद्ध जे आरोप झाले ते सगळे पूर्णपणे खरे आहेत.
केतकीताईंसोबत अनेक लोकांना फसवून त्यांची जमीन बळकावली गेली आणि त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही हे खरं आहे. जमवेल का या वैरीनं खेळ केला की रे? इतकी वर्ष जे आपल्याला शोधून नाही काढता आलं ते या पोरीनं थेट कागदावर आणलंय. हो साहेब, माझं काम सुरूच होतं. मी सुरू होतं राजकारणात सुरू होतं याला काही अर्थ नसतोय. RTI मधून माहिती काढून या पोरीनं गेमच पलटवला. खरं तर या समद्याचं क्रेडिट आपल्याला मिळायला पाहिजे होतंय, पण ते तुझ्या ढिसाळपणामुळं ही पोरगी स्टार झाली. साहेब, हो घोडचूक झाली. आता पुढं काय करायचं तेवढं सांगा ना. आता खेळ सरळ नाही खेळायचा, आता खेळ वळवायचा. म्हणजे नेमकं कसं हो साहेब? म्हणजे माईला सरळ हरवणं अवघड आहे, पण आता तिच्या घरातच आग लागलीये. तिचं साम्राज्य स्वतः जळतंय. जमले कधी कधी का नाही राजकारणात जर जिंकायचं असेल ना तर स्वतः हरवायला जायचंच नाही शत्रूला, त्याला स्वतः संपवायला लावायचं. येते का ध्यानात? आता ह्या दोन्ही कोंबड्यांची लावा झुंज. टुकुर 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 टुकुर. आपण फक्त मजा बघू. विद्यार्थ्यांचा भविष्याचा कुठलाही विचार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी मेडिकल कॉलेजची ही जमीन बळकावली गेली. म्हणजे तुम्ही तुमच्या सासूबाईंना सार्वजनिकरित्या दोषी ठरवतायत तर? सर, कोणालाही दोषी ठरवण्याचा अधिकार हा माझा नाहीच आहे. तो अधिकार फक्त आणि फक्त कायद्याचा आहे आणि ते कायदाच ठरवेल. मी फक्त आणि फक्त तुमच्यासमोर तथ्य मांडते. हो, पण लोकांना असं वाटू शकतं ना की तुम्ही त्यांना खाली खेचून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करताय. हे बघा, मी निवडणूक जिंकेन नाही जिंकेन हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीच आहे. पण लोक तुमच्याकडे जेव्हा उमेदवार म्हणून बघतात ना तेव्हा त्यांची एकच आशा असते की तुम्ही त्यांना सुशासन द्या. मला असं वाटतं की जर लोकांच्या विश्वासाचा गैरवापर होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणूनच मी पुराव्यांसकट तुमच्या समोर सत्य मांडण्याचा प्रयत्न करते, इतकंच.